जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 16 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी दक्षिण सोलापूर प्रशासन सज्ज आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून प्रशासन सज्ज झाला आहे। या निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किरण जमदाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रे भरण्याची प्रक्रिया 16 ते 21 जानेवारी 2026 या कालावधीत पार पडणार आहे। 22 जानेवारी रोजी अर्जांची छाननी केली जाईल। विशेष म्हणजे 25 आणि 26 जानेवारी रोजी शासकीय सुट्टी असल्यानं या काळात अर्ज माघारीची प्रक्रिया बंद राहणार आहे। त्यानंतर 27 जानेवारी रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप करून अंतिम उमेदवारी निश्चित केली जाईल। 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर केला जाईल। दक्षिण सोलापूर तालुक्यात एकूण 2,23,367 मतदार आहेत। त्यामध्ये 1,15,228 पुरुष, 1,08,123 महिला आणि 16 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे। तालुक्यात एकूण 247 मतदान केंद्रे असून 4,378 दुबार मतदारांची नोंद झाली आहे। निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी 2,000पेक्षा जास्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। तसंच आचारसंहितेवर लक्ष ठेवण्यासाठी स्थिर सर्वेक्षण पथक 18, फिरतं सर्वेक्षण पथक 12, व्हिडिओ सर्वेक्षण पथक 4, विशेष व्हिडिओ पथक 2 अशा प्रकारे पथके तैनात करण्यात आली आहेत। मतदानानंतर 7 फेब्रुवारी रोजी होणारी मतमोजणी SRPF कॅम्प इथं पार पडणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे। नामनिर्देशन पत्र उद्या दिनांक 16 तारखेपासून 21 जानेवारीपर्यंत असणार आहे। त्याची वेळ असणार आहे सकाळी 11 जानेवारी 2026 सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत आणि त्याच दिवशी छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेचच 22 तारखेला वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल। त्यानंतर 23 तारखेपासून 27 तारखेपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची वेळ असेल। ती वेळ 11 ते दुपारी 3 पर्यंत असणार आहे। रविवार दिनांक 25 जानेवारी आणि सोमवार दिनांक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे या दिवशी उमेदवारी मागे घेण्याची नोटीस करण्यात येणार नाही। 25 आणि 26 25 ला सार्वजनिक सुट्टीचा रविवार आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा, त्यामुळे हे 2 दिवस वगळता 23 जानेवारी ते 27 जानेवारी पर्यंत उमेदवारी मागे घेण्यात येईल आणि 27 तारखेला निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होऊन त्यांना निशाणी वाटप अर्थात चिन्ह वाटप करण्यात येईल आणि 5 फेब्रुवारी 2026 रोजी वार गुरुवार सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत मतदान असेल आणि 7 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी होईल। अशा प्रकारे निवडणूक आयोगाच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम आणि त्याचा दिनांक